रिलायन्स कंपनीवाला वायर खोदत होता, रस्त्याने वायर टाकत होता. सिमेंट रोड नाही, डांबर रोड नाही, साध्या मातीतून केबल टाकत चालला होता. मी अडवलं होतं. अरे म्हणलं तू कोणाचे काय खोदतो? ते म्हणे रिलायन्सचे केबल आहे. अरे म्हणलं मला विचारलं नाही, सरपंचाला खोदू राहिला. ते म्हणजे तुम्हाला विचारायचं काय संबंध आहे? मला बंद कर. बंद केला JCB. दुसऱ्या दिवशी त्याचा साहेब आला, म्हणे काऊन बंद केलं? म्हणलं मला परवानगी घे. तसं करून देणार नाही म्हणलं, नाटकं करायची नाही. मग त्याने अर्ज दिला, असं असं काम करायचं, द्या परवानगी. म्हणलं मीटिंग पण ठेवी ना, आता जा 1 महिन्यानी आहे. ते आमदाराकडे गेलं, शिवकडे गेलं, BDOकडे गेलं. ते सगळे म्हणे भाऊ त्याच्या नादी लागायचं नाही, ते जेव्हा परवानगी देईन तेव्हाच घ्यायचं. मग शिवसाहेबाकडे गेलो मी, सत्य घटना आहे. शिवसाहेबाला म्हणलं मी त्याचं काम आडिलं रिलायन्सवाल्याचं, पण पुढं काय करायचं मला अक्कल नाही, आता काय करू? ते म्हणे एक काम करा दादा, त्याचा अर्ज एक झरास आणि तुम्ही एक अर्ज लिहा की या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करा. दोन्ही अर्ज जिल्हा परिषदला पाठवले. मग त्याने बांधकाम खात्याचे इंजिनियर पाठवला. ते अंतर मोजलं किती खोदायचं, आणि आम्हाला थोडंसं होतं. आणि आम्हाला पत्र काय दिलं जिल्हा परिषदनं माहिती आहे? या कंपनीकडून 2,35,000 घ्या आणि मग यायला NOC द्या. आम्ही घेतले. काही नुकसान नाही, 1 रुपयाचं नुकसान नाही. मी काय सांगतो, आम्हाला किती अधिकार दिलेला आहे घटनेनं, आम्ही त्याचा वापरच करीत नाही.